आज आम्ही अकोल्यामध्ये शिक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय धरण्याचं आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। देशामध्ये नीट असेल टेट असेल अशा पेपर फुटीच्या प्रकरणामुळे पूर्ण देश हादरलेला आहे। शिक्षण व्यवस्थेत खिळखिळी होत आहे। यासाठी दिल्ली येथे जंतर मंतरच्या ठिकाणी सोनम वांगचुक असतील आणि अभिजित तिपके असतील यांच्या माध्यमातून मोठं आंदोलन त्या ठिकाणी होत आहे आणि याच आंदोलनाला आम्ही या ठिकाणी समर्थन करत आहोत। या माध्यमातून आमच्या मागण्या अशा आहेत की सोनम वांगचुक आणि अभिजित तिपके यांचं आंदोलन हे लोकशाही पद्धतीने कसं संपवलं जाईल याचा आपण त्या ठिकाणी विचार करण्यात यावा। दुसरं म्हणजे या सगळ्या पेपर फुटीची नैतिक जबाबदारी हे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घ्यावी आणि याचा राजीनामा प्रामुख्याने यांनी घ्यायला पाहिजे। ज्या एजन्सी आणि जी लोक याच्यामध्ये कारणीभूत आहेत त्या लोकांमध्ये कठोर शिक्षा झाली पाहिजे। या एजन्सींना ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे आणि हे जे काही पेपर फुटीचे प्रकरण देशात होत आहेत याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी आणि पर्यायाने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देखील राजीनामा द्यायला पाहिजे। अशा मागणीसह आम्ही आज या ठिकाणी अकोल्याच्या सर्व पक्षाकडून संघटनेकडून शिक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून एक दिवसीय धरणे आंदोलन करतो।